अगदी मार्केटमध्ये मिळतात ना तशी आपली ही सुंदर अशी छान खायला अप्रतिम लागणारे हलवाई स्टाईल आपण मिरचीची भजीची रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार, मी पाहिजे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल सुवर्ण स्वादमध्ये. तर सर्वप्रथम मी घेते 150 ते 200 ग्रॅम आपल्याला ह्या मिरच्या घ्यायच्यात आणि त्या मिरच्या अशा पोपटी कलरच्या घ्यायच्यात. अगदी हिरव्या कलरच्या घेतल्या की त्या तिखट असतात, मग पोपटी कलरच्या तिखट नसतात, म्हणून अशा पोपटी कलरच्या छोट्याशा बुटक्या आपल्या ह्या मिरच्या घ्यायच्यात आणि आतमधले पूर्णपणे बी पूर्णपणे रिमूव्ह करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे पूर्ण बी काढायचे जेणेकरून खायला त्या छान लागतात आणि जराशी तिखट लागत नाहीत. तर काय करायचं, आता हे आपण पूर्णपणे बिया चमच्याच्या सहाय्याने आतमधल्या काढून घ्यायच्या आहेत. आता काय हिरव्या मिरच्या जास्त डार्क असतात ना त्या खूप तिखट असतात, पण ह्या छोट्या बुटक्या ज्या मिरच्या असतात ना त्या अजिबात आपल्याला तिखट वगैरे लागत नाहीत. बघू शकता, मग हे बी काढले तर अजिबात तिखट लागत नाही. आता या अशा प्रकारे बिया काढून घेतात मी. बघू शकता एवढ्या बिया निघाल्या आपल्या. आता ह्या काढून आता एका साईडला ठेवूया आणि आता आपण करणार आतमध्ये स्टफिंगसाठी मसाला. तर हे बघू शकता, आता मस्त स्टफिंगसाठी आपल्याला काय काय घ्यायचं तर 1 चमचा 2 चमचे मी घेतले जिरे पूड घेतलेली आहे. आता धने पूड आपल्याला ह्याच्यापेक्षा दुप्पट घ्यायची म्हणजे 4 चमचे आपल्याला धनेपूड घ्यायची आहे. तर बघू शकता 4 चमचे धनेपूड घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं चवीपुरतं आपल्याला मीठ. आता मीठ किती घालायचं तर मीठ थोडं जास्त घालायचं जेणेकरून आपल्याला आतमध्ये लावायच्यासाठी आपल्याला मीठ घ्यायचं. मग कमीत कमी आपल्याला 1 चमचा आपल्याला मीठ घ्यायचं आणि 1 लिंबू घ्यायचा आहे. जर तुमच्या लिंबाचा रस चांगला असेल तर अर्धा लिंबू पुरेसा होतो, पण माझ्या लिंबाचा रस कमी असल्यामुळे मी पूर्णपणे 1 लिंबू वापरलेला आहे. आता हे पूर्णपणे पिळून घ्यायचं. तर असं ना बाहेर आपण जे मिरच्या खातो त्याला ना स्टफिंग बटाट्याची स्टफिंग भरली जाते. सो मी बटाट्याची स्टफिंग न भरता हा असा मसाला भरते आणि मी कायम अशा घरात करते, त्यामुळे खूप सुरेख लागतात मिरच्या. म्हटलं आज तुमच्याशी ही रेसिपी शेअर करावी म्हणून आज तुमच्याशी मी ही रेसिपी शेअर करत आहे. तर बघू शकता हा मसाला आहे ना आपण फक्त लिंबामध्ये लिंबाच्या ह्याच्यामध्ये भिजवायचा, म्हणजे लिंबाच्या रसामध्ये भिजून फक्त हा आपण पूर्णपणे आतमध्ये चोळून घ्यायचा आहे. मीठ जरासं थोडं खारट, थोडंसं आंबट आणि थोडेसे तिखट असा आपली ही छानपैकी मिरची टेस्टला लागते. आता पूर्णपणे हे स्टफिंग आहे ना आतमध्ये चोळून आपल्याला भरून घ्यायचं आहे. अगदी कच्चं नाही भरायचं आहे, थोडंसं भरायचं आहे जेणेकरून आपला हा मसाला सगळीकडे पुरतो. आता हे बघू शकता 150 ते 200 ग्रॅम मिरच्याला आपला हा एवढा मसाला माझा पुरेसा झाला आहे. आता हे बघू शकता आता हे भांडे घेतलेलं आपल्याला. आता आपण वरचं कोटिंग करून घ्यायचं. तर घेतलेलं आहे मी 1 वाटी बरोबर बेसनचं पीठ घेतलेलं आहे. ते बेसनचं तुमच्या घरातलं पीठ घेतलं तरीही चालतं, फक्त असं जरा फक्त बारीक पाहिजे इतकंच लक्षात ठेवायचं. ओबड नाही वापरायचं, जरा बारीकच वापरायचं आहे. आता बघू शकता मी मीठ घेतलेलं आहे. चवीपुरतं आपल्याला 1 चमचा मी मीठ घातलेला आहे. आता बघू शकता मीठ घातल्यानंतर आपल्याला थोडंसं घालायचं आहे सोडा. आता सोडाचा वापर तुम्हाला जर कमी जास्त हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. मी थोडासा घातलेला आहे. आता हे बघू शकता. आता बघा घालून घ्यायचे हिंग. आता हिंगेने काय होतं तर आपल्याला पोट वगैरे फुगत नाही, काही जणांना पिठाचा त्रास होतो, त्यामुळे हिंग आवजून घालायचं आहे आणि त्याला छानपैकी हलवून घ्यायचं. आधी जिन्नस सगळे घालून घ्यायच्या, मग हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला ओवा असेल तर ओवा घालू शकता, पण हलवा स्टाईल करत असल्यामुळे मी ओवा घातलेला नाही आहे. आता त्याच्यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही. तर पाणी किती घालायचं आहे तर मी जितकं आपलं पीठ आहे त्याच्या अर्ध निम्म पाणी घालायचं, निम्म्यापेक्षा थोडंसं कमी घातलं तरी चालतं. आता बघू एकदम पाणी घालायचं नाही, लक्षात ठेवायचं जरा पाणी घालायचं, कारण एकदम जर तुम्ही घातलं तर गठळ्या होतील. त्यामुळे जरा पाणी घालत आपल्याला फेटून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं पीठ आहे त्याच्या निम्म्याने पाणी घालायचं आणि त्याच्यापेक्षा निम्म्याने जरा कमी घातलं तरीही चालतं. थोडंसं घट्ट म्हणजे थोडंसं घट्ट हे बॅटर असतं, कारण आपली मिरची जरा वरून स्मूथ असते आणि पीठ घसरतं, त्यामुळे थोडंसं घट्ट ठेवायचं आपल्याला. आता हे बॅटर झालेलं तयार. आता आपण काय करणार मिरच्या तळून घेणार. आता मिरच्या तळताना तुम्हाला मी 2 प्रकारच्या मिरच्या दाखवल्या. एक म्हणजे घरामध्ये कसं करतो आपण मोठी कढई घेतो आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकतो आणि मिरच्या तळायला घेतो. मग ती मिरची कशी तळून होते तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे. अशा प्रकारे आपण जर हे केलं तर ही चुकीची मेथड ठरते. कसं तेही तुम्हाला मी एक्सप्लेन करून त्यासाठी मी दाखवलेलं आहे. आता आपण एवढं तेल घातलं आणि आपण कढई मोठी घेतली, मग काय होतं आपण ही मिरच्या अशा घालतो, बरोबर आहे. आता या मिरच्या अशा घातल्या की काय होतं ही मिरच्या पसरतात तेलामध्ये, कारण काय होतं आपण तेल कमी घेतो घरामध्ये. नॉर्मली जेव्हा आपण तळतो कुठली गोष्ट तर आपण हलवाई स्टाईल पद्धतीने तर आपण भरपूर तेल घेऊन आपण मिरच्या तळत नाही, कारण आपल्या घरात सवय असते की आपल्याला कमी तेलामध्ये तळायची, ठीक आहे ना. मग आता काय करता बघू शकता मी आता मिरच्या घालते आणि तुम्हाला तळून दाखवते. एक घाणा मी अशा पद्धतीने तळून, जेणेकरून प्रत्येक घरामध्ये असंच केलं जातं, तर ती पद्धत चुकीची आहे आणि आपण कमी तेलामध्ये सुद्धा मिरच्या छानपैकी तळू शकतो. हे तुम्हाला फक्त मला सांगायचं आहे. आता हे बघू शकता चुका कुठे करतो आपण हे तुम्हाला आज मी दाखवून देणार आहे. तर हे बघू शकता मी आता मिरच्या छानपैकी बॅटरमध्ये बुडवलेल्या आहेत आणि आता मी हे घाणा तुम्हाला तळून दाखवते. बघू शकता आता मी ह्याच्यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत. आता मिरच्या घातल्या काय झाल्या तर मिरच्या पसरायला लागल्यात. बघू शकता बॅटर पसरायला लागलं, कारण आपलं तेल कमी आहे पहिल्या गोष्ट आणि भांडं मोठं आहे. आता तेल कमी आहे भांडं मोठं होतं काय होतं की पूर्णपणे मिरची पसरतं. तर आणि आपण काय करतो थोड्या वेळाने टर्न करतो, कारण खालची बाजू जरा भाजत आली की मग आपण टर्न करतो. मग हे सगळं पूर्णतः चुकीचं होतं. मग अशा प्रकारे काय होतात मिरच्या तळल्या की मिरच्या मग आपल्या
बाहेरसारख्या होत नाहीत, अगदी दिसायला पण होत नाहीत आणि खायला पण होत. आणि वरून बघा ते पूर्ण पीठ आहे ना, मिरचीचा वरचा भाग कसा असं स्मूथ असल्यामुळे की नाही ते पीठ पूर्ण असं खाली पसरतं, त्यामुळे की नाही आतली मिरची पण अशी दिसते बरं. आणि त्याचा शेप पण असा मिरचीचा दिसत नाही, म्हणजे शेप कसा होता चुकीचा होतो. आणि मग बाहेर आपण मिरच्या खातो तेव्हा किती छान मिरच्या दिसतात, तशा आपल्या मिरच्या होत नाहीत. मग काय तर कुठे चुकतं आपल्या, तर कढई मोठी तेल कमी आणि आपण चुकीच्या पद्धतीने हलवतो, त्यामुळे आपल्या चुकीची पद्धत होते. मग बघू शकता आता अशा प्रकारे ह्या मिरच्या बारीक गॅसवर मी भाजून घेते, पण परफेक्ट पद्धत पण तुम्हाला आता मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आता हे बघू शकता ह्या मिरच्या आता छानपैकी तळून घेऊया आणि तळून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते हे मिरच्या कशा दिसतात. आता अशा प्रकारे ह्या मिरच्या आपल्या सगळ्या तळून झालेल्या आहे, बघू शकता अशा प्रकारे. आता पण तुम्हाला मी राईट मेथड दाखवणार आहे. आता बघू शकता कढई छोटी घ्यायची आहे आणि तेल तुम्ही आता मगापेक्षा थोडंसं तेल मी वाढवलं आहे, जास्त वाढवलं नाही. आणि जेव्हा तुम्ही मिरची टाकणार आहे तर पटकन हलवायची आहे, तिथे बसून ठेवायची नाही, परत हलवायची नाही, लगेच हलवायची. आणि त्यामुळे कढई छोटी घ्यायची आणि तेल जास्त घेतलं की बरोबर तुमचं मिरची भाजून ते फक्त घातल्या हलवायची. आणि अशा प्रकारे ह्या मिरच्या आपल्या सुंदर आणि छान होतात. म्हणजे तुम्हाला कळत असेल आपल्या मिरची तळताना आपलं कुठे चुकते. मिरची घालायची हलवायची, परत दुसरी मिरची घालायची हलवायची, परत तिसरी मिरची घालायची हलवायची, म्हणजे ते आपली मिरची आहे तसा शेपनी राहते आणि आतमध्येही मस्तपैकी आपला मसाले खाताना सुरेख लागतो. तर माझ्या पद्धतीने तुम्हाला मिरचीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. आणि आता ह्याला छानपैकी आधी मोठ्या गॅसवर फास्ट गॅस करायचा, नंतर बारीक गॅसवरती मंद गॅसवरती नंतर आपल्याला भाजून परत त्याचा कलर चेंज होता कामा नये एवढं फक्त लक्षात ठेवायचं. आता ही छानपैकी भाजून घेते आणि अशा प्रकारे मी सगळ्या मिरची भजी भाजून घेते. तर बघू शकता मी तुम्हाला दोन्ही मेथडनी दाखवलेत. आपल्या किती हलवा स्टाईल्स होत्या तुम्हाला दाखवले, कमी तेलामध्ये मी तुम्हाला ही छानपैकी भजी तळून दाखवलेलं. आणि अशा प्रकारे सुंदर अशा भज्या खायला अप्रतिम लागतात. बटाट्याचे भजीचे पकोडे असतात ना, ते मी न दाखवता तुम्हाला मसाला भजी मिरची भजी दाखवलेत. नक्की ट्राय करून बघायचे, पटकन होते, झटकन होते आणि हलवा स्टाईल घरच्या घरी उत्तम कमी तेलामध्ये होते. तर असंच भेटणार आहोत नवीन नवीन तो बाय. स्वस्त राहा, मस्त राहा. माझा चॅनल पाहत आणि बघू शकता किती सुरेख अगदी हलवाई स्टाईल आपली ही भजी तयार झाली आहे खाण्यासाठी. नक्की ट्राय करून बघा. बाय.